राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दिवाळीनंतरच सुरू होणार। राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली माहिती। महादेवी हत्तीणी संदर्भात नांदणी मठाच्या महंतांसोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी नांदणी मठासोबत महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री मध्यस्थी करणार। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गरज पडल्यास सुप्रीम कोर्टातही जाण्याच्या सूचना। कबूतर म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत कंट्रोल फीडिंग करायला। आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला। ओला, उबर आणि रॅपिडोच्या धर्तीवर आता सरकारी ॲप येणार। एसटी महामंडळ ही ॲप चालवणार। परिवहन खात्याचा मोठा निर्णय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला पदभार। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढणार असल्याचं केलं आश्वस्त। खालिद का शिवाजी या सिनेमावर बंदी आणा। हिंदू महासंघाची सेन्सॉर बोर्डाला कायदेशीर नोटीस। चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याचाही दिला इशारा। विधिमंडळ अधिवेशनातल्या राड्या प्रकरणी उद्या दुपारी विधिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक। अनेक अहवाल येतात पण काहीही होत नाही। विधिमंडळातल्या राड्याच्या अहवालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। खासदार निशिकांत दुबेंविरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका। मनसे नेते सुदाम कोंबडेंकडनं मानहानीची याचिका दाखल। आणि उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधल्या धराली इथं ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।